रात्रीचे वाजलेले 1:36. आम्ही चाललो आता बीचवर. गोव्याला आम्ही टोटल 3 स्कूटर रेंटने घेतल्या होत्या आणि त्यात सीन असा झाला की भेंडी मध्येच एकाचं पेट्रोल संपलं. आता पेट्रोल पंप थोडा लांब होता आणि वरून हा पाऊस तर इतका त्रास देतोय ना की काय सांगू. बाहेर पडलो की लगेच स्टार्ट होऊन जातो. फायनली पंपावर पोहोचलो आणि पाहतो तर काय भाई, इकडे फक्त दारूच नाही तर पेट्रोल पण स्वस्त आहे, फक्त 96 रुपये लिटर. शाळेला भारी विषय हा. तर मी एक ड्रम भरून घेऊन आलोय, कोणाला हवं असेल तर डीएम करा. तेवढ्यात रस्त्यात मला कोणाचा पुतळा दिसला, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा. गोव्यात मराठ्यांचा इतिहास मोजकाच होता, पण स्टील छत्रपतींचा हा पुतळा पाहून, हा चेहरा पाहून अंगाला कायम काटा येतो. रात्रीचे 12 वाजून गेले होते आणि अजून जेवण नव्हतं केलं. मग हे हॉटेल चालू दिसलं. बिचारे बंदच करत होते, पण यार गोव्याचे लोक खूप चांगले, त्यांनी तरी पण आम्हाला एंट्री दिली. मग पटापट ऑर्डर दिली आणि जेवण केलं. आता रात्रीचे 2 वाजत आले होते. शांतपणे झोपायचं ना घरी जाऊन, पण नाही, आम्ही तर ट्रिपला आलोय, आम्ही तर मजा करायला आलोय, चला म्हणे बीचला जाऊ. काढल्या गाड्या आणि गेलो बीचला. पोचून फक्त 2च मिनिट झाले आणि भाई साहब काय जोर जोरात पाऊस सुरू झाला. तुम्हाला सांगतोय ना, हा पाऊस ना आमची परीक्षा घ्यायलाच येतोय, पण आम्ही पण धीट आहे, ह्याच पावसामध्ये मजा करणार.